Preview. तर मी सर्वांना विनंती करते की टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. सरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे. बरेच जण कामावर निवृत्त होत असतात, पण तुमची गोष्ट वेगळीच आहे. तुम्ही आमच्या मनावर राज्य केले. तुमच्यातल्या साधेपणानं आमची मनं जिंकून घेतली. तुम्हाला पुढील आयुष्य सुखात आनंदात सुखावं. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, कार्यक्रमावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे, गणसार सेवापूर्ती सदिच्छा सोहळा आपण आयोजित केला आहे. असे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय श्री पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन जीएससी श्री गांगुर्डे सर, यांचे संपूर्ण नाव श्री दिलीप विठोबा गांगुर्डे. यांची पोलीस खात्यात 38 वर्ष सेवा झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणं जसे की मला माहीत असेल पोलीस रिप्रेझेंटेशन, ट्रॅफिक ब्रांच, रिव्हर ब्रांच, त्यांच्या सेवा काळात त्यांनी बऱ्याच ठिकाणी सेवा दिलेली आहे. दिनांक 8/2/25 रोजी त्यांची बदली पोलीस स्टेशन जीएससी येथे झालेली होती. असा 3.5 महिन्याचा सहवास सरांचा पोलीस स्टेशन जीएससी कर्मचाऱ्यांना बोला दिलीपराव. थँक्यू. मामा तुम्ही बहुत जबरदस्त है. जबरदस्त है. अखिल भाई ओ गराड़ साहब. सर आपका नाम बोलिए. मेरा नाम दिलीप विठोबा गांगुर्डे. सर आपका आज रिटायरमेंट हो रहा है, तो इसके बारे में आप क्या कहेंगे? आप मेरा आज नियत वयमान से 58 साल पूरे हो गए. उस हिसाब से आज मैं सेवानिवृत्त हो रहा हूँ. सेवानिवृत्त के कार्यक्रम पे जिनसी पुलिस थाने और हमारे जिनसी पुलिस स्टेशन एरिया और छत्रपति संभाजीनगर के मेरे ऊपर प्यार करने वाले लोगों ने आज कार्यक्रम रखा था. बहुत ही बढ़िया कार्यक्रम किया. मेरे 38 साल नौकरी हुए. ये 38 साल में सबने मुझे सहकार्य किया, आभार किया. मैं सबका आभारी व्यक्त करता हूँ और बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ. धन्यवाद. साळवे साहेब, माने साहेब, कदम साहेब, सोळकर साहेब, साबळे साहेब, आमचे जाधव साहेब आणि सगळे जमलेले माझे कर्मचारी आणि महिला अंमलदार ताई, सगळ्या सरांबद्दल बोलायचं तर सरांना एकच बोलू शकतो मी. सर सर्व गुण संपन्न आहे. प्रशासकीय कामाचा त्यांच्याकडून आम्हाला खूप मोठा अनुभव भेटला. कसा पत्रव्यवहार करायचा, गुन्ह्यात बारीक सारीक गोष्टी कशा बघायच्या, कोणत्या पद्धतीने त्याचं काम करायचं, सरांनी आम्हाला फार कटाक्षानं आणि म्हणजे मनाला शिकवलं आणि आम्ही ते आयुष्यभर विसरू शकत नाही. सरांना शुभेच्छा देताना आनंद होतोय, पण सर सेवानिवृत्त होत आहे ते सुद्धा कुठेतरी मनाला गुंतून वाटते की सर चांगले मार्गदर्शक होते. सर खूप मार्गदर्शन करत होते प्रत्येक गोष्टीत. कधी फोन केला सर कधी नाही म्हणत नव्हते. त्याबद्दलही थोडंसं मन दाटून आलेलं आहे. असो ते सेवानिवृत्तीचा काळ सरांना पुढचा काळ भावी आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायक, आनंददायक जाऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मला बोलण्यासाठी 2 मिनिटं वेळ दिला त्याबद्दल मी ताईंचंही अभिनंदन म्हणजे हे व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांवर सेवानिवृत्त होणारी व्यक्ती आपल्या आयुष्यातला बहु
बहुमूल्य कालावधी सेवेसाठी दिलेला असतो. त्यांची मेहनत, त्यांची निष्ठा आणि आपल्या कर्तव्यात असलेल्या प्रामाणिकपणामुळे एक उत्तम आदर्श निर्माण करतात. त्यांच्या कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचा विश्वास जिंकलेला असतो. अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत असतात. कधी कधी जीवनाच्या प्रवाहात असे वाटते की हा प्रवास संपला, पण नाही, खरं तर तो एक नवीन प्रारंभ असतो. हर अंत एक नई शुरुआत है. हर अंत एक नई शुरुआत है. हर डगर पर उम्मीदों की बास है. जो साथ मिला उसे यादों में बसा लो. जो साथ मिला उसे यादों में बसा लो. आगे का सफर खुशियों से सजा. लोकांचं प्रेम आहे. त्यांनीच पेट्या केलं सगळं.